पहिले करीन 12वा अध्याय 8 ते 10 वचन. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते, एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. पवित्र आत्मा ज्यावेळेस तुम्हाला मिळणार तर फक्त तुम्हाला गिफ्ट्स ऑफ टंग्स नाही मिळणार. किती लोक आमेन म्हणतील? जेव्हा पवित्र आत्मा येईल त्यावेळेस तो आत्मा अनलिमिटेड गोष्टी तुम्हाला देईल, ज्या तुम्हाला मोजता येणार नाही. आकाशातील तारे मोजता, वाळूचे कण मोजता, योसेफाच्या धान्याच्या कोठारात किती धान्य मोजता येत नाही. अशा खूप गोष्टी आमच्या जीवनात घडतात की ज्या आम्हाला मोजता येत नाहीत, आणि परमेश्वर त्याचे अनलिमिटेड ब्लेसिंग्स आमच्यावरती ओततो. आणि मग ज्यावेळेस तो आमच्याशी बोलतो किंवा ज्यावेळेस त्याची कृपा आमच्यावरती होते, पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर आम्हाला आत्म्याची 9 फळं मिळतात, जी गलती 5, 22 आणि 23 मध्ये दिलेली आहेत. आणि या ठिकाणी आत्म्याची जी कृपादान आहेत तर ती काही महत्वाची 9 कृपादानं या ठिकाणी दिलेली आहेत. वाचा 8वं वचन. कारण एखाद्याला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते. ज्ञानाचे वचन मिळते. आत्म्याच्या द्वारे काय मिळते? ज्ञानाचे. म्हणजे पहिलं तुम्ही बुद्धिमान बनणार. किती लोक आमीन म्हणतील? कोणतं वचन आहे? ज्ञानाचे वचन. पुढे एखाद्याला त्याच आत्म्यानुसार विद्येचे वचन. त्याच आत्म्यानुसार कोणते वचन? विद्येचे वचन. म्हणून लोक आश्चर्यचकित व्हायचे की हे मासेमार आहेत, हे अशिक्षित आहेत, पण ह्यांच्या बोलण्यात एक वेगळी धार आहे. हे कुठून शिकून आले? यांना कसं एवढं प्राप्त झालं? पवित्र आत्म्याने शिकवलं. कोणी आमेन म्हणेल का? तुमच्या शब्दाने लोक आश्चर्यचकित होतील, आणि त्यासाठी PhD करण्याची गरज नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बायबल कॉलेजला जाऊन तुम्ही ज्ञान संपादन करू शकता, पण जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याला तुमचा टीचर बनवता त्यावेळेस तो पवित्र आत्मा तुम्हाला तुमच्या शिक्षकापेक्षा अजून डीपर लेवलला घेऊन जातो. आमेन. तर या ठिकाणी ज्ञानाचे वचन आणि विद्येचे वचन. 9वं वचन पुढचं. एखाद्याला त्याच आत्म्यात विश्वास. एखाद्याला त्याच आत्म्यात तुमचा विश्वास आहे? किती टक्के? कधी कधी काय होतं, चांगल्या लोकांचा विश्वास हादरतो. का हादरतो, काय होतं ते आता डिटेल आपण पाहणारच आहेत. परंतु चांगले विश्वासणारे स्त्रीच्या संतानांपैकी जे तुमच्या माझ्यासारखे मनुष्य आहेत, त्याच्यापैकी एका व्यक्तीला प्रभूने खूप ग्रेट म्हटलं होतं. काय नाव त्याचं? कोण तो? बाप्तिस्मा करणारा योहान. पण एक दिवस असा आला ना की ज्यावेळेस त्याचा शिरच्छेद होण्याची वेळ आली त्यावेळेस तो अडखळला. आता असं म्हणू नका की आम्ही कधी अडखळत नाही, अडचणी येतात. पण विश्वासाचं गिफ्ट म्हणजे काय? तुमचा जो विश्वास आहे त्या विश्वासाला पवित्र आत्मा त्याच्या विश्वासाने प्रोटेक्ट करतो. आणि तो दैवी जो विश्वास आहे पाण्यावर चालण्याचा, तो मुळात आमच्याकडे नाहीये, पण पवित्र आत्मा आल्यावर तो विश्वास आमच्यामध्ये येतो. तुम्हाला कळत नाही की मी माहित नाही अचानक असं कसं काय करू शकलो. ते तुम्ही नसता, पवित्र आत्मा असतो. विश्वास. पुढे. एखाद्याला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने. काय करण्याची कृपादाने? तुम्हाला जे झेलता येईल ते झेलून घ्या. आज परमेश्वर कृपादानं वाटायला उभा येते. हालेलुया. आत्म्यात एखाद्याला निरोगी करण्याचं कृपादान. निरोगी करणं म्हणजे कुठलाही आजार असला तो पवित्र आत्म्याचं ज्याला कृपादान आहे त्या व्यक्तीच्या प्रार्थनेने, त्याच्या स्पर्शाने, त्याच्या बोलण्याने, कसंही परमेश्वर जसं त्या व्यक्तीमधून ते कृपादान वाहू लागतं. तो जो व्यक्ती आहे त्या कृपादानातला, ते कृपादान त्याला कोणी दिलंय? पवित्र आत्म्याने दिलंय. पवित्र आत्म्याचं कृपादान आहे, त्याला पवित्र आत्म्याने दिलंय. आणि ते कृपादान त्या व्यक्तीमध्ये असल्यामुळे ज्यावेळेस हा व्यक्ती देवाशी कनेक्ट होतो, देवाचं सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या चॅनल थ्रू या व्यक्तीतून व्हायला सुरुवात होते. कितीतरी वेळा ज्यांना हिलिंग गिफ्ट आहे, मी बघितलंय स्वतः की ते रडून कळकळून प्रार्थना करत बसत नाहीत. मी खूप वेळा पाहिलंय. मी म्हणजे असं तुम्हाला तुमचं खंडन करत नाही की तुम्ही अशी प्रार्थना करा, तशी करा, रडू नका, किंवा मी त्याच्याबद्दल बोलत नाही. गिफ्टेड जे लोक आहेत तर ते गिफ्टेड लोक, त्यांना खूप परिश्रम करावा नाही लागत. ते जाता जाता फक्त लगेच आरोग्याचा चमत्कार घडतो.
का? कारण त्यांच्या ते गिफ्ट दिलेलं आहे देवाने, निरोगी करण्याचं कृपादान. आणि हे जे कृपादान आहे त्याच्याद्वारे कुठलेही आजार बरे होऊ शकतात. काही असो, बरे होणार म्हणजे होणार. फक्त आपल्या लोकांमध्ये एकच प्रॉब्लेम आहे, प्रार्थना करायला तयार आहे पण बरं नाही झालं तर मी काय करू. आपल्या बापाचं काय जात आहे? ऐकताय तुम्ही चर्च? नाही झालं तर नाही झालं, पण झाला तर देवाचं किती मोठं गौरव होईल. संधी मिळाली तर ती गमवू नका. एखाद्याला ताप आला, अरे काय नाही पॅरासिटामोलनी बरं वाटेल, हे सजेशन देणारे कधी हिलिंग गिफ्टमध्ये ऑपरेट होत नाहीत. पण जे म्हणतात, ज्याने पेत्राच्या सासूचा ताप घालवला तो आज इथं आहे आणि देवाचा दास या नात्याने मी प्रार्थना करत आहे, ज्या प्रभूने जे काम 2000 वर्षापूर्वी केलं, आता याच क्षणी तुझ्या शरीरातला ताप निघून जात येशूच्या नावात स्वीकार. ते काम घडतं. जे कृपादान तुम्हाला मिळालेले, जे गिफ्ट परमेश्वराने तुम्हाला दिलंय, त्या गिफ्ट बद्दल तुमची आस्था वाढत जाते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. माझ्यासाठी एक पण दिवस नसतो की मी प्रीच करत नाही. मीटिंग जरी नसली तरी घरी प्रीच करतो. हालेलुया. आणि मला प्रॉफेसी करायला कोण भेटलं नाही तर मी फोन करून करून प्रॉफेसी करतो, तुझ्याबद्दल देवा असं दाखवतोय. कधी कधी लोक फोन उचलत नाहीत, मग मी दुसऱ्याला करतो, पण मी प्रॉफेसी थांबवत नाही. हालेलुया. तुम्हाला कळतंय, तुमच्या आत ते भरलंय, देवाने दिलंय, ते ओसंडून वाहत असतं. आणि मग ज्या वेळेस ते गिफ्ट तुम्हाला मिळतं त्याचा आपण उपयोग केला पाहिजे. 20 वर्ष म्यानात ठेवलेली तलवार गंजून जाते, तसे खूप लोकांची कृपादानं तशी थंड पडलेली आहेत, त्यांना वापरा. एखाद्याला विश्वास, एखाद्याला निरोगी करण्याचं कृपादान. पुढे, एखाद्याला अद्भुत कार्य करण्याची शक्ती. जगात जेवढे कार्य आहेत तेवढे भूतभूत कार्य आहेत. आणि ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे त्यांच्याकडे कोणतं कार्य आहे? अद्भुत कार्य. अद्भुत कार्य म्हणजे काय ना, की तुमच्या एकदम डोक्या पलीकडचा विषय असेल. कसं आहे ना, बायबलमध्ये डिक्शनरी करून नाही ठेवली. मी शिष्यांबरोबर असेल, मी विश्वासणाऱ्यांबरोबर असेल आणि हा चार्ट आहे, या चार्टमधले मी मिरॅकल करेल. परमेश्वराने अनलिमिटेड चमत्कार करण्याचं अभिवचन दिलंय. हालेलुया. होली स्पिरिट मिळाल्याच्या नंतर आम्हाला ही कृपादानं प्राप्त होतात. मला कृपादानं प्राप्त झाली आहेत. कसं कळेल? कसं कळेल हे प्राप्त झालंय? सिंपल. जशी संधी मिळते, कोणाचाच विचार करू नका, डायरेक्ट बॅटल फील्डमध्ये उतरून जा. डायरेक्ट तुमची अथॉरिटी घ्या. येशू, तू अधिकार दिलायस, त्या अधिकाराने मी डिक्लेअर करतो की हा चमत्कार घडू दे. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर तुमचा विश्वास एवढा दृढ आणि प्रबळ होणं गरजेचं आहे की अद्भुत कार्य जे जगाने पाहिलं नाही. एखादं पाण्यावर चालायला लागलं तर बुडून जाईल, पण विश्वासणाऱ्याला जर देवाने प्रकट केलं, आज मी तुला पाण्यावर चालवणार आहे, तुम्ही चालू शकता. जुन्या काळातल्या लोकांच्या द्वारे जर सूर्य चंद्र थांबतात, तुमच्याकडे तर येशूचं रक्त आहे. हालेलुया. अद्भुत गोष्टी ज्या तुम्ही कधी ऐकल्या नाहीत त्या गोष्टी तुमच्यासाठी व्हायला तयार आहेत. तर त्या गोष्टी तुम्ही प्रभूकडून अपेक्षित करणं गरजेचं आहे, कधी पवित्र आत्मा मिळाल्यानंतर. आमेन. आणि ना, कधीच असं म्हणू नका, हे देवा तू असंच कर. प्रेज द लॉर्ड. हे प्रभू तू तसंच कर. तसं नाही म्हणायचं. तुला काय करायचं ते तू कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या लोकांसाठी अनपेक्षित थक्क करणाऱ्या अशा गोष्टी घडतात आणि त्याला काय म्हणतो आपण? परमेश्वर अद्भुत कार्य करतो. पुढे, एखाद्याला संदेश देण्याची शक्ती. सगळ्यात मोठं कृपादान. सगळ्यात. का बरं मी म्हटलं असं? कारण की हेच कृपादान आहे ज्याच्याद्वारे तुम्ही आत्मे जिंकू शकता. हालेलुया.
कोणाला काही कळो अगर न कळो, परंतु प्रत्येक व्यक्तीला संदेश देण्याचं कृपादान मिळावं ही मी देवाकडे प्रार्थना करत आहे. हालेलुया. सगळेच महत्त्वाचे आहेत कृपादान. एखादा व्यक्ती आजारात आहे, तुम्ही प्रार्थना केली, तो बरा झाला, तो तुमचे पाय धरेल. तो म्हणेल, अरे बाप रे, तुम्ही संत आहेत, कांबळे पास्टर तुम्ही असेत. तो लोटांगण घ्यायला लागला की मी लांब पळायचं. त्याचा हकदार मी नाही बरं केलंय, बरं करणारा येशू आहे. कोण आहे तो येशू? थांब बस, तुला मी सगळं सांगतो. आमची स्टोरी एकदम उलटी होते. आम्ही गॉस्पल एवढं प्रीच करतो की लोक म्हणतात आम्हाला नको येशू. हालेलुया. आम्ही गॉस्पल बरोबर, त्या शुभवर्तमानाबरोबर पवित्र आत्म्याच्या कार्याची साथ आम्हाला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पेत्र, योहान, संत पौल, चिन्ह चमत्कार त्यांच्याद्वारे होत होते, कारण त्यांच्यावरती देवाचा पवित्र आत्मा होता. संदेश देण्याची शक्ती प्रत्येकाला प्राप्त होणं गरजेचं आहे. पुढची गोष्ट, एखाद्याला आत्म्या ओळखण्याची शक्ती. आता फक्त हे जे गिफ्ट आहे हे नंतर मला परत आठवण करून द्या. पुढं, एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती. एखाद्याला विशेष प्रकारच्या भाषा. विशेष प्रकारच्या म्हणजे मराठी महाराष्ट्राची भाषा आहे, सगळेच बोलतात, खूप जण बोलतात. हिंदी राष्ट्रभाषा आहे, तेलुगू एक ठिकाणातली भाषा आहे. परंतु एक अशी भाषा की जिला विशेष म्हटलेलं आहे. विशेष प्रकारची भाषा म्हणजे माझ्यासाठी विशेष काय असेल की जे माझ्याकडं नाही आहे. जे माझ्याकडं आहे ते माझ्यासाठी ठीक आहे, मी मराठी बोलतो ठीक आहे, पण अचानक मी कन्नडमध्ये चालू झालो तर तुमचं काय होईल त्याचं मला विचारू नका, पण माझं काय होईल मला ते वाटेल, अरे देवा मला स्पेशल गिफ्ट दिलं, तुला धन्यवाद. अशी विशेष भाषा, मग ती देवदूताची पण भाषा असू शकते. एखाद्या देशात तुम्ही गेलात आणि तिथं त्यांनी सांगितलं की ह्याच भाषेचा वक्ता असलं तर आम्ही संदेशाची संधी देणार आहेत, आणि तुम्ही म्हणता मला येते. तुम्ही स्टेजवर जाता आणि डायरेक्ट त्या भाषेत तुम्ही बोलायला सुरुवात करता, ते कृपादान प्राप्त होऊ शकतं. हालेलुया. तुम्ही अन्य भाषेत बोलू शकता. ह्या ज्या भाषा आहेत परमेश्वराने दिलेल्या, त्या भाषेच्या मध्ये परमेश्वर तुम्हाला अधिक प्रबळ करणार. वेगवेगळ्या प्रकारच्या विशेष भाषा बोलण्याची परमेश्वर कृपादृष्टी करेल, आणि त्यात सगळ्यात ह्या भाषा असतील त्यात एक तुम्हाला नेहमी स्ट्रॉंग करणारी भाषा म्हणजे अन्य भाषा आहे. आमेन. हालेलुया. प्रार्थना करा ही अन्य भाषा मिळालीच पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. पुढे, एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते. एखाद्याला भाषांचा अर्थ सांगण्याची. काही लोक भाषा बोलतात आणि त्यांना अर्थ नाही सांगता येत, नो प्रॉब्लेम, काहीच अडचण नाही, हे एक गिफ्ट आहे. भाषा बोलणं एक गिफ्ट आहे. काही लोकांना भाषा पण बोलता येते, त्याचा अर्थ पण सांगता येतो. प्रार्थना करा, परमेश्वर ते सुद्धा कृपादान द्यायला तयार आहे. आमेन. हालेलुया. कितीतरी वेळा स्टेजवरती मी अन्य भाषेत बोलतो, परत मराठीत बोलतो, अन्य भाषेत बोलतो. काय असतं ते? तेच ट्रान्सलेशन जे आधी बोललेले शब्द आहेत परमेश्वर पुरवत असतो. कळतं आपल्याला? हे गिफ्ट आहे, हे परमेश्वराच्या आत्म्याने दिलेली कृपादान आहेत. ती आम्हाला प्राप्त करून त्या कृपादानांचा उपयोग आम्हाला देवाच्या राज्यासाठी करायचा आहे. आमेन. हालेलुया. बरं, एक कृपादानाबद्दल बोलायचं राहिलं, आत्मे ओळखण्याचं दान. का आत्मे ओळखायची गरज आहे आपल्याला? सगळेच लोक जर पवित्र आत्म्याने प्रेरित असते तर आम्हाला ह्या गिफ्टची गरज पडली नसती. काही लोक दुष्ट आत्म्याने पण प्रेरित आहेत, काही लोक पवित्र आत्म्याने प्रेरित आहेत. प्रत्येकाची जीवनशैली वेगळी आहे. कधी कधी असं दिसतं की एखादा दुष्टात्मा लागलेला व्यक्ती खूप गोड आणि छान बोलतो, नंतर कधी सर्पदंश करून जाईल ते सांगता येत नाही, नंतर कधी त्यांच्याकडून काय गोष्टी घडतील. परंतु बऱ्याच वेळा दिखाव्यामधून विश्वासणारे लोक फसले जातात. कशामधून? दिखाव्यामधून. आता हा शेवटचा काळ आहे आणि हे गिफ्ट सगळ्यात महत्त्वाचं गिफ्ट मानलं जाईल. आमेन. ह्या काळामध्ये का? कारण की ह्या दिवसामध्ये तुम्हाला खूप संदेष्टे अवेलेबल दिसतील,
खूप प्रार्थना करणारे लोक पाहायला मिळतील, भविष्यवक्ते पाहायला मिळतील, महान महान सेवक सेविका जगात पाहायला मिळतील. परंतु याच्यामधले खरे कोणते आणि खोटे कोणते हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. काही कालावधीपूर्वी एक व्हिडिओ माझ्यासमोर आला आणि तो व्हिडिओ बघून मला खूप वाईट वाटलं आणि मी प्रभूकडे प्रार्थना केली की हे प्रभू, हा व्यक्ती असत्य सांगत आहे, खोटा संदेश देत आहे, बायबल तर असं सांगत नाही. आता मी काय करतो, मी पण ह्याच्या विरुद्ध बोलतो. प्रभू तू मला सुचव मी काय बोलू. तुम्हाला माहिती प्रभू काय बोलला माझ्याशी? प्रभू म्हटला, काय म्हटला? गप्प बस. मी म्हटलं का प्रभू? जीव तोडून आम्ही देवाच्या राज्यासाठी धावतोय आणि एखादं येऊन मध्येच काहीतरी शिकवतोय, म्हणजे आम्ही जे चांगलं काम तुझं चालू ठेवलं तुझ्या इच्छेप्रमाणे त्याच्यात कुणीतरी डिस्टर्बन्स करते, मग त्याला आम्ही अडवू नये का? त्याच्या विरुद्ध बोलू नये का? प्रभू काय म्हटलं माहिती का? की ज्या वेळेस गहू पेरणारा निघून गेला, नंतर निधन पेरणारा आला. पण निधन पेरणाऱ्याला गहू पेरणाऱ्यांनी तिथं भांडायला गेलं नाही. जसा तो शांत बसला, तू पण शांत बस. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. गहू आणि निधन दोन्ही वाढू द्या. एक दिवस असे येईल की त्या दिवशी कापणी होईल प्रियांनो. हालेलुया. मग आता जे पण ह्या मिनिस्ट्रीमध्ये आहेत नाहीत किंवा जे आत्ता ऐकतायत, तुम्ही पण ऐका, इतरांना पण सांगा. जे लोक चुकीचा प्रचार करणार आहेत, जे चुकीचं शिक्षण देणार आहेत, त्या लोकांचा विरोध करण्यात आपला वेळ वाया घालवू नका. किती लोक आमेन म्हणतील? हा असं बोलला, तो तसं बोलला, हे अन्य भाषाच नाही आहे, बाप्तिस्माच नाही आहे, हेच असं आहे, तेच तसं आहे. तुमच्यावरचा अभिषेक निघून जाईल. कारण देवाने तुम्हाला दोष द्यायची मिनिस्ट्री दिलेली नाहीये, देवाने तुम्हाला आत्मे जिंकण्याची मिनिस्ट्री दिलेली आहे. जे काम दिलंय ते इमानदारीने पूर्ण करा. बाकी सगळं परमेश्वराच्या हाती सोपवा. बोला येशू मसीह की. ते सनबल्लट आणि तोबिया यरूशलेमेचे कोट बांधण्यासाठी विरोध करत होते. चांगलं काम करत होते, हो की नाही? एकाच शब्दात बोलून टाका. विरोध करतायत देवाच्या राज्याचा, चांगलं का वाईट? पण मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामुळं काय झालं. त्याच्यामुळे कामाला गती आली आणि कमी वेळात ते जास्त काम पूर्ण झालं. किती लोक आमेन म्हणतील? तुमचे विरोधक तुमच्या यशाचं कारण बनतील. हालेलुया. जितका तुम्हाला अडचण सैतान आणण्याचा प्रयत्न करेल, तुमच्या केसाचाही नाश होणार नाही. तुम्हाला कोणी ताडण करू शकणार नाही. तुमच्या डोळ्यांना दिसेल पण तुम्हाला बाधा होणार नाही. मग ह्या दिवसामध्ये आम्हाला आत्मे ओळखता आले पाहिजेत. हालेलुया. एहेजकेल 28 अध्याय 13-14. देवाचा बाग एदेन ह्यात तू होतास. कोण होता हा? कोणाबद्दल इथं वचन लिहिलंय? हा, काही लोक हळूच म्हणतायत, मोठ्या आवाजात बोललं तरी काय तुम्हाला करणार नाही. तो आदाम होता. अजून कोण होता? हवा होती. हे कोणाबद्दल आहे वचन? लुसिफर म्हणजे दियाबल, त्याच्याबद्दल हे वचन आहे. ज्यावेळेस हा दियाबल वरून खाली फेकण्यात आला, त्यावेळेस जसं देवबापाने त्याला खाली फेकलं, त्याच्याबरोबर आकाशातले 1/3 तारे खाली पडले, म्हणजे 1/3 देवदूत खाली टाकण्यात आले. आणि ज्यावेळेस हा पडलेला दूत ज्याचा पुढे भूत झाला, हा एदेन बागेत पण आहे. सैतान स्वर्गात जाऊ शकतो? जाऊ शकतो की नाही जाऊ शकतो? आता ज्यांनी इयोबाचं पुस्तक वाचलंय त्या लोकांना माहिती आहे कसा तो गेला, देवपुत्रांमध्ये जाऊन कसा उभा राहिला. कसं शक्य आहे? आता त्याचं गौरव बघा. कुणाचं? लुसिफरचं. ऐका, देवाचा बाग एदेन यात तू होतास. अलाक. पहिले काय गोष्ट आहे? मोजायचं सगळ्यांनी. अलाक 1, पुष्कराज 2 म्हणा सगळ्यांनी, हिरा, लसणा, गोमेद,
यास्पे, नीलमणी, पाचू, माणिक. किती रत्न आहे ते? आणि ते त्याच्याबरोबर सोनं पण आहे. सोनं रत्न नाहीये, धातू आहे. इथं रत्न किती आहेत? मग घालताल का आता 9 रत्नाची अंगठी? देवाच्या लोकांना 9 रत्न चालत नाही. 9 रत्न कुणाचे आहेत? हा खडा घातल्यावर असं होईल, तो खडा घातल्यावर तसं होईल. मन शांत होतं खडा घालून. एखादा खडा उचलून याच्या डोक्यात घातला पाहिजे. ते खड्यांचं गणित असं आहे ना की त्याच्याशी कनेक्ट होऊ नका कधी. त्याच्याशी कनेक्ट होऊ नका. खड्यांचं गणित असं आहे. लाल रंगाचा खडा जगिक रीतीनं ज्यावेळेस लोक घालतात ते बघून घालतात. माझ्या राशीत कोणता बसतोय, कशाने काय घातलं पाहिजे काय. आणि बिनकामाचा तुम्ही कोणताही खडा घेऊन घातला तर त्याची रिॲक्शन पण होऊ शकते. कारण तुम्ही सैतानी जगाशी स्वतःला कनेक्ट केलेलं आहे. सोने असे अनेक तऱ्हेचे जवाहीर तुझ्या अंगभर होते. खंजिऱ्या व बासऱ्या यांचे कसब तुझ्या इथे चालत असे. तुला निर्माण केले त्या दिवशी त्यांची योजना झाली. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. इतक्या मूल्यवान गोष्टी सैतानाकडे. इतक्या महागड्या गोष्टी, ह्या स्वस्त गोष्टी नाही आहेत. एक्सपेन्सिव्ह गोष्टी सैतानाकडे. त्याच्याकडे आल्या कशा? ही जी नावं आहेत ना, अलाक, पुष्कराज, हिरा, लसना, गोमेद, ॲक्च्युली ना ह्याच्या ट्रान्सलेशनमध्ये थोडंसं जरा 19-20 झालं आहे. तो जो पहिला अलाक आहे त्याच्यावरती लक्ष केंद्रित करा. हा जो अलाक आहे त्याचं NKJV मध्ये दुसरं नाव दिलेलं आहे. कोणाच्या मोबाईलमध्ये आहे का बायबल? एक्झॅक्टली, सार्दिस त्याला म्हटलेलं आहे. सार्दिस हा जो पहिला सार्दिस आहे, ज्याला अलाक असं सुद्धा नाव आहे, हा रंगाने लाल असतो. पुष्कराज पिवळसर हिरवा रंग. लिहा लिहा लिहा. दुसरा पुष्कराज पिवळसर हिरवा रंग. तिसरा हिरा, काचेसारखा कसा असतो? क्लिअर, क्लिअर किंवा काचेसारखा. लसना सी ग्रीन कलर आहे त्याचा. लसणा सी ग्रीन. गोमेद नखांचा कसा कलर आहे तसा गोमेदचा कलर असतो प्रियांनो. नखाचा जसा कलर आहे तसा गोमेदचा कलर आहे. यास्पे याच्याबद्दल वेगवेगळे अभ्यास आहेत, पण जर बारकाईने तुम्ही डिटेलमध्ये जाल तर तुम्हाला कळेल की याचा रंग व्हाईट आहे, पांढरा रंग आहे, ज्याच्याबद्दल इथं सांगितलं आहे. पांढरा. नीलमणी निळा. नीलमणी निळा. पाचू हिरवा आहे पण त्याच्यावरती सोनेरी टिपके असतात. पाचू हिरवा आहे पण सोनेरी ठिपके असतात. आणि माणिक ज्योत असते ना एखादी जळणारी फ्लेम, त्या ज्योतीचा रंग त्याच्यामध्ये असतो, फ्लेम सारखा. असं वाटतं जळतंय काहीतरी, असा माणिक असतो. तर असे 9 रत्न देऊन त्याला सजवलेलं आहे. कुणाला? अजून सांगतो ऐका. प्रकटीकरण 17व्या अध्यायामध्ये श्वापदावर बसलेली स्त्री आहे. तिच्या हातामध्ये सोन्याचा प्याला आहे ज्याच्यामध्ये देवाच्या लोकांचं रक्त आहे. आणि ही जी स्त्री श्वापदावरती बसलेली आहे त्या श्वापदाचा रंग पण किरमिजी आहे. आणि या स्त्रीच्या अंगावरती जे कपडे तिने धारण केलेले आहेत ते वस्त्र किरमिजी आणि जांभळ्या रंगाचे, श्रीमंतीचं प्रतीक आहे. आता ह्या स्त्रीकडे पण काय आहे का अशी काही प्रॉपर्टी ते आपण बघूया. बघा, प्रकटीकरण 17:4 मध्ये दिलेलं आहे.
ती जांभळी व किरमिजी वस्त्रे ल्याली होती आणि सोने, मूल्यवान रत्ने व मोती यांनी शृंगारलेली होती. काय तिच्याकडं? सोने, मूल्यवान रत्ने ह्यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जार कर्माच्या मळाने भरलेला सोन्याचा प्याला होता. या स्त्रीकडे सुद्धा एक्सपेन्सिव्ह स्टोन्स आहेत, सोनं आहे, मूल्यवान मोती आहेत आणि अशी ती शृंगारलेली तयार झालेली स्त्री श्वापदावरती बसलेली आहे. सैतानाकडे पण आहे आणि ती श्वापदावर बसलेली स्त्री तिच्याकडे पण मूल्यवान रत्न आहेत. ऐकताय तुम्ही? बरं, आता यांच्याकडे आले कुठून? आता आपला विषय चालला होता आत्मे ओळखण्यावरून डायरेक्ट जम्प केली, हेच केलं 28 मध्ये, तिथून डायरेक्ट प्रकटीकरण 17 मध्ये आलो. काय सांगायचंय? देवाच्या प्रिय लोकांनो, सैतानाला जेव्हा खाली फेकण्यात आलं त्याच्याकडचं गौरव तसंच राहिलेलं आहे. देव एकदा देतो तर परत घेत नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. मग ह्या सगळ्या गोष्टी सैतानाकडे आल्या कुठून? योहान 10वा अध्याय 10वं वचन. चोर येतो, पहिलं काय काम आहे? चोरी करण्यासाठी. चोरी करायला आल्यानंतर जे विरोध करतील त्यांचा घातपात होतो. चोराला बघता क्षणी जे सगळं काढून देतात, हे घे, अजून काय हवंय आपल्याला? त्याला काहीच नुकसान ते करणार नाहीत. पण जे म्हणतील मी देणार नाही, त्याचं धन पण जातं आणि त्याचा जीव पण जातो आणि त्याचा नाश पण होतो. चोर आहे सैतान आणि त्या चोराने खूप गोष्टी चोरलेल्या आहेत देवाच्या राज्यामध्ये. ऐकताय तुम्ही चर्च? आणि खूप गोष्टी चोरल्याने त्या गोष्टी त्याने स्वतःच्या भांडारामध्ये जमा केलेल्या आहेत. खूप गोष्टी चोरून. जगामध्ये आज दोन्ही स्त्रिया उभ्या आहेत. 17व्या अध्यायातली बाबेल नगरी पण उभी आहे आणि ख्रिस्ताची वधू 19व्या अध्यायातली ती पण उभी आहे. परंतु जगाचं गौरव बघून कितीतरी वेळा धार्मिक लोक हतबल होतात. त्यांना असं वाटतं जगात काय आहे, जगातलं काय गौरव आहे, जगातलं काय ऐश्वर आहे. आणि म्हणून प्रभू येशूने आपल्याला नेहमी आपली नजर स्वर्गाकडे लावायला सांगितली. ज्याला स्वर्गाचं दर्शन आहे, ज्याला ख्रिस्त कळालाय, त्याच्या समोर जगाचा डामडौल शून्य वाटतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सैतान चोरणारा आहे. ही जी श्वापदावर बसलेली स्त्री आहे ती बाबेल नगरी आहे. आणि ज्या वेळेस तुम्ही 18वा अध्याय पाहाल प्रकटीकरणाचा, तिकडे तुम्हाला स्पष्ट पाहायला मिळेल, पडली हो पडली मोठी बाबेल. म्हणून बाबेलच्या बिल्डिंग मध्ये जाऊ नका. हालेलुया. जे बाबेलमध्ये आहेत ते पण पडतील आणि ते पण ढासळतील. या ठिकाणी सैतान चोरी करत आहे आणि त्याची चोरी आहे की तो देवाच्या राज्यात पण चोरी करण्याचा प्रयत्न करतो. काही लोक देवामध्ये आल्यावर खूप आनंदी असतात, मध्ये त्यांचा आनंद चोरीला जातो. सैतान येतो, चोरून घेतो. काही लोकांची धनसंपत्ती चोरीला जाते. एकदा मला एक फोन आला, पास्टर मला आता खूप जास्त पैसे मिळणार आहेत. म्हटलं काय झालं, काय लॉटरी लागली काय सिस्टर? म्हणे नाही, एका स्कीममध्ये मी आता एवढे लाख रुपये टाकणार आहे, मला एवढे करोड मिळणार आहेत. म्हणलं ते लाख आहेत ते जपून ठेवा सिस्टर, आता स्कॅम चाललेले आहेत, देवाचा आत्मा सांगतोय नका करू. ताईने काय त्या दिवसांनी फोन केलाच नाही. 6 महिन्यांनी फोन आला, तुम्ही खरे देवाचे सेवक आहेत. अरे म्हणलं माहित आहे मला, ते मला माहित आहे. का नाही ऐकलं ताई? नाही, मला ना सैतानाने भुरळ घातली. म्हणजे बघा, हे फार जुनं काम आहे ना. सैतान चोरण्यास तुम्ही एक एक पै जमा करणार आणि अचानक सैतान काहीतरी घालतो. पण जर आज तुम्हाला आत्मे ओळखण्याचं दान तुम्ही आज स्वीकारलेलं आहे, तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही. तुमचा कधीच 1 रुपयाचं सुद्धा लॉस होणार नाही. तुम्ही जिथं हात घालाल त्याच्यात परमेश्वर बरकत देईल आणि तुम्ही जिथं उभे राहाल तिथं फसवे लोक देव तुमच्यापासून दूर करून टाकेल. आमेन. सैतान चोरी करणार आहे. मग वास्तविक हे सगळे हिरे जवाहरात, हे सगळे जे मूल्यवान गोष्टी आहेत, त्याचा ओनर कोण आहे? कोण आहे? हॅलो,
हे सगळे रत्न, सोनं चांदी, मूल्यवान गोष्टी कोणाच्या आहेत? हग्गय 2 अध्याय 8 वचन लिहून ठेवा, मनात कोरून ठेवा आणि नेहमी लक्षात ठेवा. हग्गय 2:8 रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. कुणी आमेन म्हणेल का? जेवढ्या मूल्यवान गोष्टी आहेत त्या सर्व परमेश्वराने निर्माण केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या गोष्टींवरती परमेश्वराचा अधिकार आहे. मग आता परमेश्वराने हे सगळे आशीर्वाद बघा कुठे कुठे दिलेले आहेत. निर्गम याचा 39 अध्याय 10 ते 13 वचनं. निर्गम 39 10 ते 13 वचनं. त्यात रत्नांच्या 4 रांगा बसवल्या. पहिल्या रांगेत लाल पुष्कराज व माणिक, दुसऱ्या रांगेत पाचू नीलमणी व हिरा, तिसऱ्या रांगेत तृणमणी, सूर्यकांत व पद्मराग आणि चौथ्या रांगेत लसना, गोमेद व यास्पे. ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात जडवली. याजकाची जो उरपट आहे त्या उरपटामध्ये 12 रत्न लावण्यात आली. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. परमेश्वराने याजकाला 12 रत्न दिलेले आहेत आणि सैतानाकडे किती आहेत? कोणाकडे जास्त आहे? याजकाकडे जास्त आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच प्रकारे आपण पुढे पाहू शकता. नवी यरूशलेम कशा प्रकारची आहे? यशाया 54:12 मध्ये अभिवचन दिलंय. तुझ्या भिंतीवरील कळस माणकांचे, तुझ्या वेशी लालांच्या, तुझ्या भोवतालचा प्रदेश रत्न खचित करीन. पण ही कोणती यरूशलेम आहे? ही नवी यरूशलेम आहे. आणि ती नवी यरूशलेम, स्वर्गीय यरूशलेम, प्रकटीकरण 21 अध्याय 18 ते 21 वचनात काय सांगितलंय पहा. प्रकटीकरण 21 18 ते 21. तिचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. नगरीच्या तटाचे पाये वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसणी, 11वा याकिंथ व 12वा पद्मराग अशा रत्नांचे होते. 12 वेशी 12 मोत्यांच्या होत्या. एक एक वेस एकेका मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जे रत्नांचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांनी रत्नांच्या 2 कॅटेगरीज केलेल्या आहेत. एक पहिली कॅटेगरी त्याला म्हणतात आयसोट्रोपिक. आयसोट्रोपिक जे असतात खडे, त्याच्यावरती जर तुम्ही लाईट मारला, ते टॉर्च घेऊन चेक करतात ना खडा कसा आहे, तो लाईट मारल्यानंतर जर कोळशासारखा काळा दिसायला लागला, त्याच्यात काही बदल नाही घडला आणि तो अजून डार्क दिसला, तर त्याची आयसोट्रोपिक क्वालिटी आहे. आणि दुसरा जो आहे अनआयसोट्रोपिक, त्याच्यामध्ये जर तुम्ही प्रकाश मारला, उजेड मारला, तर तो रत्न तसा राहत नाही, त्याच्यात सगळे रंग एकाच वेळेस दिसायला सुरुवात होते. किती लोक आमेन म्हणतील? स्वर्गातले जे रत्न तुम्ही आत्ता वाचले हे सगळे नॉन आयसोट्रोपिक आहेत. हालेलुया. ते असे आहेत की त्याच्यामध्ये सगळे रंग झळकतील आणि ते ओरिजिनल आहेत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सैतान अनेक गोष्टी डुप्लिकेट करण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. ज्याला होली स्पिरिट आहे त्याला लबाडी करायची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? जे पवित्र आत्म्याने प्रेरित आहेत ते लोक सत्यतेने चालतात. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? बोले येशू मसीह की. 2च गोष्टी जगात, एक सत्य एक असत्य. कोविडच्या काळात कितीतरी लोक प्रीच करून मोकळे झाले. जगाचा शेवट आहे. ज्यांनी बायबलचं शेवटचं पुस्तक नाही वाचलं त्यांच्यासाठी तो शेवटच होता. ज्याला खरंच स्पिरिट मिळालंय ना, त्याला 800 आणि 300ची गरज नाही. किती लोक आमेन म्हणतील? राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे आणण्याचा आत्मा तुमच्याकडे आहे. सुपर नॅचरली तुमच्या गरजा पूर्ण केल्या जातील. कुठंच खोटेपणा करायचं नाही, कारण खोटं वागणं हे सैतानाचं काम आहे. जे त्याच्याकडे रत्न आहेत ते आयसोट्रोपिक आहेत.
जे आमच्याकडे आहेत ते अनआयसोट्रोपिक आहेत, ते अजून चमकणारे, झळकणारे, देवाच्या तेजाने प्रकाशित होणार आहेत. देवाचा प्रकाश आला की हा अंधारात आहे सैतान कळतं. पण ज्या वेळेस ती लख चकाकणारी नगरी वरून खाली उतरेल, डोळे दिपून टाकणारी ती नगरी असणार आहे प्रियांनो. हालेलुया. ते खरं तेज देवाने आम्हाला दिलेलं आहे. सत्य आणि असत्यातला भेद आम्हाला कळायला पाहिजे. जेही गिफ्ट्स बायबलमध्ये दिलेत त्या प्रत्येक गोष्टी सत्य आहेत, त्या प्रत्येक गोष्टी खऱ्या आहेत. त्या प्रॉफिटिक गिफ्टमध्ये ते सामर्थ्य आहे. परमेश्वर तुम्हाला गूढ आणि गहन गोष्टी तो डायरेक्ट प्रकट करायला तयार आहे. पण आजकाल एखाद्या श्रीमंताच्या घरात गेलं, हो तुम्हाला देवाने खूप आर्थिक रीतीने आशीर्वादित केलं, अरे येड्या दिसतंय की डोळ्यांनी. येता येतात दारातल्या गाडीचा नंबर बघून येतो, हे प्रभू काहीतरी मला दिसतंय बरं का 3261, अरे माझ्या गाडीचा नंबर आहे. येतानाच बघून आला होता. नकोय ते. हे गिफ्ट नाहीये, ही लबाडी आहे. आणि ज्याच्याकडं गिफ्ट आहे त्याला ह्या गोष्टी बघायची गरज पडत नाही. हालेलुया. आत्मे ओळखण्याचं दान आपल्याला असलं पाहिजे. डुप्लिकेट रत्नावाला कोण आहे आणि खरे रत्न कोणाकडे आहेत, 9 वाले कोण आहेत आणि 12 वाले कोण आहेत, हा फरक आपल्याला कळायला पाहिजे. किती लोक आमीन म्हणतील. हालेलुया. याजकाकडे होते, नव्या यरूशलेमेत आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रकटीकरण 4 अध्याय पाहाल, जो राजस्थानावर बसलेला आहे तो दिसण्यास यास्वे आणि सारदी या रत्नांसारखा आहे. हालेलुया. ते खरं तेज आमच्या प्रभूचं आहे. परंतु सैतान प्रत्येक गोष्ट चोरण्याचा प्रयत्न करतो. आज देवाच्या राज्यात एवढं कन्फ्युजन सैतान प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. खऱ्या आणि खोट्याचा फरक खूप लोकांना कळत नाहीये. पण धन्य ते लोक ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. धन्य ते लोक ज्यांना पवित्र आत्मा मिळाला. पवित्र आत्मा तुम्हाला सत्य आणि असत्यातला भेद दाखवून देतो. कोण देवापासून आहे आणि कोण देवापासून नाही. तुम्हाला काही करायचं नाहीये. तुम्हाला ज्या क्षणी पवित्र आत्मा सांगतो हा देवापासून नाही, त्याला जाऊन भांडू नका, बोलू नका, काही करू नका. स्वतःला डिस्कनेक्ट करा. 2 गज की दूरी मास्क जरुरी. बाकी काहीच करायचं नाही. त्या व्यक्तीपासून दूर जायचं, बस एवढं काम करायचं. त्या गोष्टीमुळे तुमची आध्यात्मिक वाढ अडू शकते. एक जण सांगतोय की हे असं चुकीच्या गोष्टीला बरोबर करून सांगतोय आणि आपण त्यांच्याच मागे किंवा त्याच गोष्टीच्या विचारात जर राहिलो तर कदाचित आपण विश्वासापासून ढळू शकतो. जे सत्य आम्हाला कळालेलं आहे त्या सत्यात आम्ही टिकून राहावं ही देवाची इच्छा आहे. सैतान चोरी करणार आहे. सगळे देवाच्या राज्यातले प्रिन्सिपल्स जे बायबलमध्ये दिलेत ते सगळे सैतान चोरून त्याच्या राज्यासाठी वापर करतोय. देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा त्रैक्य. आमेन. प्रकटीकरणाच्या 16व्या अध्यायामध्ये श्वापदाविषयी सांगितलंय. आणि त्या श्वापदाविषयी किंवा सैतानाविषयी गोष्ट सांगितलेली वाचू आपण. या प्रकटीकरण 16वा अध्याय 13 आणि 14 वचन. नंतर बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे. कुणासारखे? बेडकासारखे असलेले 3 अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून, श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेष्टाच्या तोंडातून निघताना मी पाहिले. ते चिन्हे दाखविणारे भूतांचे आत्मे आहेत. ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजांना एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात. 3 जण आहेत इथं. अजगर, श्वापद, खोटा संदेष्टा. अजगर म्हणजे कोण? अजगर झाडावरचा जुना अजगर, सैतान. श्वापद समुद्रातून वर आलेलं श्वापद, ख्रिस्त विरोधक. आणि तिसरा आहे खोटा संदेष्टा. जसा इकडं देवजो बाप, देवजो पुत्र, देवजो पवित्र आत्मा आहे तसंच या ठिकाणी सैतान, ख्रिस्त विरोधक आणि खोटा संदेष्टा त्यांनी पण त्रैक्य बनवून ठेवलेलं आहे. देवाच्या राज्याचे प्रिन्सिपल बाळगून किंवा त्या
प्रिन्सिपलचा, देवाच्या राज्यातील तत्वांचा वापर करून सैतान ह्या दिवसामध्ये अशा गोष्टी करत आहे की विश्वासणारे कसे फसले जातील. जे हाफ बॉईल आहेत ते पटकन फसले जातात. हे यरूशलेम मातावाले असे 4 लोकात येऊन नाही बोलणार मला तुमच्या घरी यायचे. म्हणजे का? गपछूप घेऊन एखाद्याला मार्गातून भरकटवता येईल. 4 लोकात ओपनली प्रीच नाही करणार, कधी क्रुसेड नाही घेणार. 4 लोकांमध्ये उभे राहून आम्ही संजीवन आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत असं कधीच करणार नाही. जो व्यक्ती यरूशलेमेहून यरीहोला चालला होता, विथ फॅमिली होता का अख्खा समाज घेऊन चालला होता? येशू ख्रिस्ताची अरण्यात परीक्षा चालली होती त्यावेळेस 12 शिष्य होते का बरोबर? योसेफ पोटिफाराच्या घरी होता त्यावेळेस किती उदाहरणं देऊ अजून. सैतान एकट्यात गाठण्याचा प्रयत्न करतो आणि माणसाला भरकटवण्याचा प्रयत्न करतो. सिंहाने ज्यावेळेस शमशोनावरती हल्ला करायचा प्रयत्न केला, आईबाप पुढे निघून गेले होते आणि शमशोन एकटे राहू नका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. संगत पाहिजे प्रार्थनेची. आणि जेव्हा तुमच्या बरोबर देवाचे लोक आहेत, तुम्ही मंडळीचा भाग आहात, सैतान तुम्हाला फसवू शकत नाही. सैतान देवाच्या राज्यामध्ये ह्या गोष्टी करत आहे. म्युझिक देवाचं क्रिएशन आहे. किती लोक आमेन म्हणतील? आईच्या पोटात तुम्ही होतात त्यावेळेस तुम्हाला आईच्या हृदयाची धडधड ऐकायची, ठाक 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 ठाक. त्याच्यामुळं ते बीट्स जे आहेत ते गणित आमच्या पूर्ण मनात बसलेलं असतं बालपणापासून. आमच्यावरती परमेश्वराने ते रुजवलंय म्युझिक. पण ते म्युझिक कशासाठी रुजवलंय? परमेश्वराची आराधना करण्यासाठी. इकडं प्रार्थना करायची लांबलचक, प्रभू मला तुझ्या अभिषेकाने भर, मला असं कर, मला तसं कर, आणि डायरेक्ट स्टेटसवरती बाहेर जाऊन पिक्चरचे गाणे. चेहरे उतरलेत तुमचे, पण प्रभू तुम्हाला शक्ती सामर्थ्य देव. हे आपल्यासाठी नाहीये. लग्न कार्य आले की लगेच पिक्चरचे गाणे गायचे, त्याच्यावर नाचायचं, हे आपल्यासाठी नाहीये. किती लोक आमेन म्हणणार आहेत? समर्पित म्हणजे समर्पित. चर्चमध्ये पण समर्पित, रस्त्यावर पण समर्पित, गावात असलो तरी समर्पित, शहरात गेलो तरी समर्पित, दिवस असला तरी समर्पित, रात्र असली तरी समर्पित. देवाचे लोक सर्व ठिकाणी एकसारखे देवाला दिसले पाहिजेत. आमचं समर्पण खरं पाहिजे. त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखा. झाड आंब्याचं आहे कसं कळतं? त्याला चिक्कू लागले तर तुम्ही म्हणाल का आंब्याचं झाड आहे? फळ लागलं चिक्कू तर त्याला, नारळ आले तर त्याला, जसं फळ ते झाड आहे. ते आमचे फळं काय? आमचे फळं सकाळी वेगळे दुपारी वेगळे आहे ना. अरे पूर्ण फ्रूट सॅलड केलंय तुम्ही लोकांनी. हे पण चालतं, ते पण चालतं. आत्म्याचे 9 पण आहेत, बाकीचे 2-4 तिकडून पण घेतलेले आहेत. नको. संगीत परमेश्वराचं आहे. डफ, सतार, वीणा, खंजिरी, झांजा, दशतंतू वाद्य, सारंगी, डमरू, बासरी, चंग, ह्या सगळ्या वाद्यांचा उल्लेख बायबलमध्ये आलेला आहे. ही वाद्य परमेश्वराने तयार केलेली आहेत. 2 राजे 3 अध्याय 15 वचन. आता एखादा वाजंत्री घेऊन या. वाजंत्री वाद्य वाजवत असताना परमेश्वराचा हस्त आलिशावर आला. किती लोक आमेन म्हणतील? वाद्य वाजवायला लागले आणि त्या क्षणी आलिशावरती देवाचा आत्मा उतरून आला. म्युझिक परमेश्वराचं आहे, त्याचा उपयोग परमेश्वराच्या गौरवासाठी झाला पाहिजे. ज्या मुखाने देवाची आराधना निघते त्या मुखाने जगात कोणाचं गौरव निघता कामा नये. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. थोडा सेन्सिटिव्ह विषय पण महत्वाचा आहे. हालेलुया. कलसी 3 अध्याय आणि 16व्या वचनात, आपल्या अंतकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आध्यात्मिक गायने कृपेच्या प्रेरणेने गा. इफिस 5:19 मध्ये बायबल सांगतं अंतकरणात प्रभूला गायन वादन करा. योहान 4:24 प्रमाणे देव आत्मा आहे, त्याच्या उपासकाने त्याची उपासना. जी आराधना शरीराने आणि खोटेपणाने देवाला मान्य होईल का? आत्म्याने आणि खरेपणाने जी आराधना देहाने दैहिक रीतीने. आजकाल तर कितीतरी आराधक त्यांच्या पेहरावून वागतात. हा आराधक आहे
का एखादा रॅपर पकडून आणलाय? हा कोण आहे? आमचा पेहराव, आमचा अवतार असा असला पाहिजे, आम्ही जे दिसतो आम्ही असे असावेत की ज्याच्यातून देवाचा गौरव होईल. स्टेजवर उभं राहायचं, त्या फाटक्या तुटक्या पॅन्ट घालायच्या, केस लांब लांब सोडलेले, काय 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 नाटकं करायची. देव फटके का देत नाही माहिती आहे का? आराधकांची कमी. आराधक वाढले ना, ह्यांना कोणी कुत्र विचारणार नाही. हॅलो, माईक चेक. आमची साक्ष शुद्ध असली पाहिजे. येशू ख्रिस्त जर ह्या दिवसात आला असता, तुम्हाला वाटतं का तो असं एकदम काहीतरी अवतार काहीतरी घेऊन आला असता? ख्रिस्त शिष्याला साजेल असं आमचं वर्तन पाहिजे. म्युझिक परमेश्वराचं आहे आणि आम्ही देवासाठी गातो, त्यावेळेस आम्ही देवाला रिप्रेझेंट करतो हे समजून आम्ही गायलं पाहिजे. मी आराधक लोकांना असं जवळून पाहिलंय. ऐकताय तुम्ही चर्च? एक आराधक प्रीचर प्रीच करतोय आणि बाहेर फिरत होता आणि माझी एंट्री झाली. म्हटलं, भाई आप क्यों बाहर घूम रहे? अरे भाई, मेरे वर्शिप में वो थोड़ी बैठा था. मेरे वर्शिप में? येड्या, वो तेरी वर्शिप नहीं, वो खुदा की वर्शिप है. हालेलुया. जे आराधक वचन ऐकायला बसू शकतात ते खरे आराधक आहेत. बाकी सगळा कचरा देवाच्या राज्यातून साफ करा, बोलवू नका. मला लोक विचारतात, तुमच्यासाठी कोण आराधक बोलू? बोलले, मीच आराधक आहे. एक दोन नाव आहेत फक्त माझ्याकडे, त्याच्यावरती नाही आहेत. किती लोक आमीन म्हणतील? आणि तुम्ही ह्या मिनिस्ट्रीत कधीच तुम्ही केर कचरा बघणार पण नाही. कधीच आले, डामडोल केलाय आणि इकडं तिकडं चहा पीत फिरतायत आणि वचन चालू आहे आणि दुर्लक्ष नाही. सगळे आत्म्यात पेटलेले लोक पाहिजेत. हालेलुया. काय साक्ष आहे आमची? म्युझिक परमेश्वराचं आहे. स्टेडियममध्ये, त्या ऑडिटोरियममध्ये एकदम अंधार करायचं, स्टेजवरती लाइटिंग करायची, धूर सोडायचं आणि ते फिलिंग आणायचं. कोणतं? शल्मोनाने देवाला मंदिर समर्पित केले आणि देवाच्या धुराने मंदिर भरून गेले. आणि यांनी धूर खालून सोडला इकडून तिकडून. दिस इज नॉट गॉड. यू आर क्रिएटिंग द ॲटमॉस्फिअर. इट इज नॉट गॉड. हा देव नाहीये. आता देवाचं कसं होतं माहिती का? हे बघ, आता विकास बघ, तू धुराचं लावलेत मशीन, मी माझा पाठवणार होतो, पण तुझ्या मशीन भारी आहेत, तोच राहू दे तुझ्याकडं. डुप्लिकेटपणा करणाऱ्या लोकांसाठी ओरिजिनल गोष्टी घडत नसतात. अभिषिक्तांच्या प्रार्थनेत सामर्थ्य आहे. तुम्ही ते अभिषिक्त आहेत. देव तुमच्या प्रार्थनेने गोष्टी बदलतो. आम्ही देवाला संधी नाही देत, सगळ्या संधी आपणच घेतो, धूर सोडतो. मला नाही वाटत आता कोणी धुराच्या मशीन लावतील. देवाचं राज्य दिखाव्याचं राज्य नाही. त्याला तुम्ही ग्लोरियस नाही बनवू शकत. ऑलरेडी ते ग्लोरियस आहे. देवाची उपस्थिती आली ना, एका झोपड्याचा महाल पण बनवू शकतो. एखादा व्यक्ती कचऱ्यात बसलेला आहे ना, तो एक मोठा राजा बनवू शकतो. देवाची उपस्थिती असं काम करते. आम्ही नाही काय करू शकत. आमच्या हातात काहीच नाहीये. सगळं परमेश्वराच्या हाती आहे. सगळं संगीत परमेश्वराचं आहे. सगळे रत्न परमेश्वराचे आहेत. त्रैक्य देवाचं आहे. पण सैतान प्रत्येक गोष्टीला ट्विस्ट करतोय आणि ते ट्विस्ट केलेलं जे दुसरं जग आहे तिकडून गोष्टी लोक उचलून आपल्याकडे आणतात. एका आराधकाला मी डायरेक्ट झापलं होतं, अरे ऐसा मत करो, असं करू नको.
ते गाणे वगैरे नाही चालत. नाही पास्टर, आपलं म्युझिक सैतानाने चोरलंय, आता आपण त्यांचं चोरू. आपण त्यांचं चोरू. अरे तो चोरटा आहे, आपण नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, आत्म्यात आम्हाला असं तयार व्हायचं. एक प्रॉफिटिक वर्ड देतो बायबलच्या आधारावरती. एक दिवशी सगळं म्युझिक संपेल, फक्त आराधनेचं संगीत जिवंत राहील. सगळं म्युझिक, मी चॅलेंज देतो देवाच्या वचनावर आधारित. लोकांना पिक्चरच्या गाण्याचा विसर पडेल. ज्या म्युझिकवर आज लोक उड्या मारतायत, नाचतायत, आपले रिंगटोन ठेवलेत, ज्या म्युझिकवरती रील्स तुम्ही बनवत आहात, ज्या म्युझिकसाठी तुम्ही वेडे झालेले आहात, ते म्युझिक एक दिवशी संपेल. पण माझ्या देवाच्या आराधनेचं म्युझिक युगानुयुग राहील. ते म्युझिक सार्वकालिक आहे. ते म्युझिक, ते संगीत जे देवाने तुम्हाला दिलंय, आम्ही पाहिलंय प्रियांनो, आणि हा अनुभव तुम्हाला पण येईल. आराधना करता करता लोक बरे झालेत. झालंय असं. लोक वाट बघतात, आता विकास पास्टर येतील, मग प्रार्थना करतील, आणि मग हिलिंग, आणि मग डिलिव्हरन्स. अरे हट, विकास पास्टर नाही, परमेश्वर आल्यावर हिलिंग होतं. आराधकाला कळालंय ते, विकास पास्टर नाही. यहोवा परमेश्वर आहे, येशू ख्रिस्त आहे, पवित्र आत्मा लोकांना बरं करतो. आराधकाने ठरवलं आज तो आत्मा इथं उतरला पाहिजे, आणि आत्मा उतरला की डिलिव्हरन्स, हिलिंग, देवाचं सामर्थ्य काम करतं. बोले येशू मसीह की. तुम्हाला आवडत नसेल पण हेच सत्य. किती लोक आमेन म्हणते. आता मी जे बोलतो हे सगळं संपणार. ऐका, प्रकटीकरण 18 अध्याय 22 वचन. बाबील पडली आणि काय घडलं ते पहा. वीणा वाजवणारे, गवई, पावा वाजवणारे व कर्णा वाजवणारे, वीणा वाजवणारे, गवई गाणारे, पावा वाजवणारे, सगळे म्युझिशियन्स व कर्णा वाजवणारे, यांचा नाद तुझ्यात ह्या पुढे ऐकूच येणार नाही. कसल्याही कारागिराचा कोणताही कारागीर तुझ्यात सापडणार नाही, आणि जात्याचा आवाज तुझ्यात या पुढे ऐकूच येणार नाही. आमीन. बाबेल बद्दल वचन आहे. सैतानाचं सगळं म्युझिक एक दिवशी संपून जाईल प्रियांनो, पण तुमची आणि माझी आराधना टिकून राहील. सैतान देवदूताचं रूप घेऊन पण लोकांसमोर येऊन उभा राहू शकतो. ऐकताय तुम्ही? 2 कोरिंथ 11 अध्याय 14 वचन. 2 कोरिंथ 11:14. ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, कारण सैतानही स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो. सैतान कोणाचं सोंग घेतो? तो देवदूत बनतो का? फक्त काय करतो? सोंग घेतो. आता ह्या अशा वचनांमुळे काही लोक डिस्टर्ब आहेत की जर सैतान देवदूताचं सोंग घेऊन जर माझ्या पुढे आला तर मी काय करू? मला कसं कळेल की हा देवदूत आहे की हा सैतान आहे? आता समजा मला फोन केला कुणीतरी, एका लहान लेकरांनी फोन केला आवाज बदलून, हॅलो डॅडी, मी जेरुशा बोलते. त्या पहिल्या वाक्यातच मला कळेल ये जेरुशा नहीं, ये कोई और है. कळतंय तुम्हाला का? कारण मला माहिती आहे जेरुशाचा आवाज कसा आहे, मला माहिती आहे पल्लवीचा आवाज कसा आहे, जोयलाचा आवाज कसा आहे, माझ्या आईचा आवाज कसा आहे, माझ्या वडिलांचा आवाज कसा आहे, मला माहिती आहे. कसं माहीत झाला? मी त्यांच्याबरोबर राहतो म्हणून मला माहिती. जे लोक देवाच्या उपस्थितीत राहत नाहीत त्यांना कळतच नाही सैतान आहे का देवदूत आहे का काय, मला कळतच नाही. सैतान मला फसवतोय. डिझर्निंग ऑफ द स्पिरिट, आत्मे ओळखण्याचं दान आमच्याकडे असलं पाहिजे. हालेलुया. आत्मे ओळखता आले पाहिजे. आता एक गोष्ट पक्की लक्षात ठेवा, सैतान पण जर देवदूताचं रूप घेऊन आमच्या पुढे येऊन उभा राहू शकतो हे आम्हाला कळालंय.
पण बायबलमध्ये कधी असं कुठं पाहिलं का की एखाद्या ठिकाणी सैतान आणि येशू ख्रिस्त दोघं बरोबर आलेत? एक ठिकाण शक्यच नाही. नाही, ती परीक्षा होती, ती भेट होती, तिथून सैतान निघून गेला. पण एखाद्या व्यक्तीला भेटण्यासाठी येशू ख्रिस्त आणि सैतान दोघं एकत्र आलेत? येऊ शकत नाही. प्रकाश आणि अंधकार एकत्र नाही येऊ शकत. हा जो फ्लो आहे, हा जो विषय आपला चाललाय, डिझर्निंग ऑफ द स्पिरिट, आत्मे ओळखण्याचं दान, हे कृपादान इथं आज प्राप्त करून घ्या. ठीक आहे? आणि बऱ्याच गोष्टी अजून आपण पाहणार आहोत, पण त्या गोष्टी अजून सखोल काही गोष्टी आपण पाहणार आहेत, अजून समजून घेणार आहोत की सैतान कसा फसवतो. त्याचं प्रत्येक वागणं जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला वचनाच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्हाला परमेश्वराचा आत्मा असं सहाय्य करेल की तुम्हाला बरोबर कळेल हे काम देवाचं नाही. आमीन. तुम्हाला कोणीही फसवू शकणार नाही. आमीन. हालेलुया. सैतान चोरणारा आहे, देवाचे लोक चोरणारे नाहीत, हक्काने परमेश्वरापासून घेणारे आहेत. तुमच्या प्रार्थना स्वर्गात ऐकल्या जातात आणि तुमच्या प्रार्थनांची परमेश्वर उत्तरं देतो आणि तो तुम्हाला कुठल्याही गोष्टीत फसू देत नाही. आमीन. बोलो येशू मसीह की. शाळेची सुट्टी झाली, बेल वाजले, या आपण सगळे उभे राहू, एक लहानशी प्रार्थना करू आणि परत इथूनच या विषयाला आपण सुरुवात करूया. लवकर उभे राहतील त्यांना जास्त आशीर्वाद मिळेल. किती वेळाचा ब्रेक पाहिजे तुम्हाला? तुम्हाला बोलवायला यावं लागेल का? मी इथंच थांबणार आहे, इथंच बसणार आहे. किती मिनिटं? 5 मिनिटं. 6 वाजलेत ॲक्युरेट. 6:10 याल तुम्ही. पण मी काय म्हणतो, जर जसा चहा पिऊन होईल पहिलं इथं या. पटकन याल का? तसं मी सोडत नसतो, पण सोडतोय, तुमच्यावर विश्वास ठेवलाय. या आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा, येशूच्या नावात तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना करतो. हा समय तुझ्या हाती घे प्रभूच्या वचनाच्या उलगड्याने तू आम्हाला आत्मिक रीतीनं प्रबळ करत चाललाय, तुला आम्ही धन्यवाद देतो. आणि आज प्रभू आत्म्याची कृपादानं तुझ्या लोकांच्या जीवनात अशी उतरावीत की त्या प्रत्येक कृपादानामध्ये प्रभू तुझे लोक कार्यान्वित होतील आणि ती कृपादानाची कार्य पाहू शकतील, अशी दया कर. तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रभू प्रत्येकाला बंधमुक्त कर आणि तुझं गौरव होऊ दे. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते ऐक. आमेन. आमेन.